मालेगाव बॉम्ब ब्लास्ट खटल्यासंदर्भात एक मोठी अपडेट आता समोर येते। कथित दहशतवादी कृत्यात सहभाग असल्याचं मान्य करण्यासाठी दबाव होता असा जबाब आता आरोपी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांनी एनआयए कोर्टामध्ये दिलाय। तर आरएसएस विश्व हिंदू परिषद आणि योगी आदित्यनाथ यांच्यावर थेट आरोप करण्यासाठी हा दबाव आणला गेला असा खळबळजनक दावा सुद्धा पुरोहित यांनी केला। दरम्यान त्यांनी नेमका काय दावा केलाय आपण पाहूयात सविस्तर। तर आरएसएस विश्व हिंदू परिषद आणि योगी आदित्यनाथ या हिंदुत्ववादी नेत्यांची नावं घेण्यासाठी माझ्यावर दबाव होता। दहशतवादी कृत्याच्या दबावासाठी एटीएसचा सुद्धा दबाव असल्याचा जबाब पुरोहितांनी नोंदवलाय। तर एटीएस कडून राजकीय दबावापोटी खोटी केस दाखल करण्यात आली। दाऊद आणि माओवादी नेता डॉक्टर गणपतीची भेट झाली। राज्यातल्या माओवादी कारवायांना दाऊदचा पाठिंबा असल्याचंही त्यांनी म्हटलंय। शिवाय एनआयए कोर्टामध्ये पुरोहितांनी 23 पानी लेखी जबाब नोंदवला।